सध्या शिवसेना उभाठा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून भाजप संदर्भात चांगली वक्तव्य केली जात आहेत, पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना घेरलेलं आहे। त्यांच्यावर घणाघाती टीका केली आहे। शरद पवार यांनी कायमच दगाफटक्याचं राजकारण केलं आणि त्यांचं राजकारण 20 फूट जमिनीत गाडण्याचं काम राज्यातील जनतेनं केलं। तसंच बाळासाहेबांची विचारधारा सोडून गद्दारी करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना जनतेनं जागा दाखवली अशा शब्दात अमित शहा यांनी दोन्ही नेत्यांवर तोफ डागली आहे। महाराष्ट्र के विजय के कई मायने। महाराष्ट्र की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी, उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया। उद्धव ठाकरे जी ने हमारे साथ जो द्रोह किया था, 2019 को विचारधारा छोड़ी थी और बाला साहब ठाकरे के सिद्धांतों को छोड़ा था। झूठ फरेब कर मुख्यमंत्री बने थे। वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया है। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। महिला अत्याचाराविरोधात बाहेरच्या देशात ऑन द स्पॉट जय महाराष्ट्र केला जातो तसा कायदा आणावा लागेल असं भरत गोगावले यांनी म्हटलं होतं। त्याला अंबादास दानवेंनी प्रत्युत्तर दिले। उद्धव ठाकरेंचं सरकार असताना शक्ती कायदा विधिमंडळानं मंजूर केला होता, तो केंद्रात मंजूर करायला सांगा असं दानवे म्हटले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावात दाखल झाले। 2 दिवस ते गावी मुक्कामी असणार आहेत। श्री उत्तेश्वर देवाच्या यात्रेसाठी ते गावी दाखल झाले। आमदार बनून मी त्रासलोय, मलाही वाटतं मी मंत्री झालो पाहिजे अशी खंत रवी राणा यांनी वर्धापन दिनातील कार्यक्रमात आपल्या कार्यकर्त्यांसमोर मांडली। ज्या दिवशी मी मंत्री होईन तेव्हा एक मंत्री काय असतो हे मी तुम्हाला दाखवून देईन असं राणा म्हटले। संजय राऊत जे बोलले त्याबाबत आम्ही उद्धव ठाकरेंशी आणि काँग्रेसच्या वरिष्ठांशी चर्चा करू। राऊत यांचं बोलणं सुधारणार असतील तर आनंदच आहे। महाविकास आघाडी टिकावी अशी आमची इच्छा असल्याची प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अपघातग्रस्तांना मदत केली। कार चालकाचा ताबा सुटल्यानं कार रस्त्याच्या कडेला असलेल्या दरडीला आपटली, ही बाब लक्षात येताच मुश्रीफ यांनी त्यांना मदत केली। नाशिक मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर आयशर ट्रक आणि पिकअपचा भीषण अपघात झाला। या अपघातात 4 जणांचा मृत्यू झालाय तर 5 ते 6 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। नाशिकमध्ये अपघातात मृत पावलेल्यांचा एक व्हिडिओ समोर आलाय। या तरुणांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला होता। मात्र निफाड तालुक्यात झालेल्या अपघातात यातील काही तरुणांचा मृत्यू झालाय तर काहींची प्रकृती चिंताजनक आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये केस गळतीच्या समस्येमुळे टक्कल पडलेल्यांची संख्या 139 वर पोहोचलेली आहे। या संदर्भातील स्किन बायोप्सी टेस्टिंग अहवाल प्राप्त झाला असून हे फंगल इन्फेक्शन नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे संभ्रमात असलेल्या नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचं वातावरण आहे। उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका अल्पवयीन मुलीच्या आईनं लव्ह जिहादचा आरोप केलाय। 14 वर्षाच्या मुलीला फूस लावून एका मुस्लिम मुलानं पळवून नेलंय, त्यानंतर तिचं धर्मांतर केलं जाईल असा संशय व्यक्त करत अल्पवयीन मुलीच्या आईनं गंभीर आरोप केलाय। सविस्तर बातमी पाहूयात। प्रयागराजमधील महाकुंभाला आजपासून सुरुवात होते आणि पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर पहिलं शाही स्नान आहे। आजपासून सुरू होणारा हा सोहळा 45 दिवस चालेल। दर 12 वर्षांनी होणाऱ्या महाकुंभासाठी हजारो साधू संत आणि जगभरातील लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल झालेत। पुढील 1.5 महिन्यात तब्बल 35 कोटी भाविक येतील अशी शक्यता आहे। तर 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत होत असलेल्या महाकुंभासाठी मोठ्या संख्येनं साधू संत आणि भाविक प्रयागराजमध्ये आलेत। प्रयागराज इथे दर 12 वर्षांनी हा महाकुंभ होत असला तर यंदाचा महाकुंभ विशेष असल्याचं साधू संतांचं म्हणणं आहे। सध्याची ग्रहस्थिती ही सर्वात पवित्र असून 144 वर्षांनंतर असा योग आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात।
मालेगावच्या टेहरे फाट्याजवळ मुंबई आग्रा महामार्गावर भरधाव वेगानं जाणाऱ्या कारनं 8 वर्षाच्या मुलाला धडक दिली आणि या अपघातानंतर त्या मुलाला काही मीटर फरफटत नेल्यानं त्याचा जागीच मृत्यू झालाय। थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून कार चालक फरार आहे। यावेळी संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। राज्यात 45 क्विंटल तुरीची आवक झाली आहे। यात अहिल्यानगर बाजारात तुरीला 6,900 रुपये दर मिळाला तर परभणी जिल्ह्यामध्ये लाल तुरीला 7,250 रुपयांचा दर मिळाला आहे। सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केलेली आहे। मात्र नाफेड, एनसीसीएफ आणि पणनच्या अधिकाऱ्यांना या मुदतवाढीचे तोंडी अथवा लेखी आदेश रात्रीपर्यंत प्राप्त झाले नव्हते आणि या संदर्भात केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केल्याची माहिती पणनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। पारनेर बाजारामध्ये लाल कांद्याची 16,629 क्विंटल तर पुणे बाजारात लोकल कांद्याची 16,071 क्विंटलची आवक झालेली आहे आणि या लाल कांद्याला पारनेर बाजारामध्ये 1,700 रुपये तर भुसावळ बाजारामध्ये 1,200 रुपयांचा दर मिळाला। दिल्लीच्या सीमेवर हमीभाव कायद्यासाठी आंदोलन सुरू असतानाच केंद्र सरकारनं हमीभावानं गहू खरेदीचे 300 लाख टनाचं आजवरचं कमी उद्दिष्ट ठेवलंय तर सरकारी गहू खरेदी मध्य प्रदेश खालोखाल प्रामुख्यानं पंजाब हरियाणामधून होते आणि त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्णयाची सर्वाधिक झळ आंदोलनामध्ये सक्रिय असलेल्या पंजाब आणि हरियाणाला बसण्याची शक्यता आहे। पोलिसांकडून नायलॉन मांजा विरोधात कारवाई वाढली असताना आता विक्रेत्यांनी ऑनलाईन विक्रीवर देखील भर दिलाय। तरुणाईचा कल देखील ऑनलाईन खरेदीकडे जास्त आहे। त्यामुळे बंदी असलेला हा मांजा इंटरनेटवरील अनेक संकेतस्थळांवर एका क्लिकवर उपलब्ध आहे। दूध उत्पादन क्षेत्रामध्ये उत्तर प्रदेश राज्यानं बाजी मारलेली आहे। उत्तर प्रदेशनं एका वर्षात 38.78 दशलक्ष टन दूध उत्पादन करून विक्रम केलाय। आता 10वी आणि 12वी पास विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीसाठी सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे। भारतीय रेल्वेकडून क्रीडा कोट्यातून विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात भरती करणार आहेत। राज्यातील 1,40,000 डॉक्टरांची नोंदणी पूर्ण करण्यात आलेली आहे। मात्र ज्यांनी अद्यापही नोंदणी केली नाही त्या डॉक्टरांवर नववर्षात कारवाई केली जाणार आहे असा निर्णय महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं घेतलाय। टोरेस घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी पोलिसांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केलेली आहे। यावेळी त्यांनी मुंबईतील वित्तीय आणि गुंतवणूक संस्थांची माहिती गोळा करण्याचे आदेश यंत्रणांना दिले। पालिकेतर्फे रस्ते धुवून स्वच्छ करणं, रस्त्यावरील धूळ साफ करणं, त्यासह कचरा उचलणं या कामांसाठी वेगवेगळ्या अद्ययावत यंत्रांचा वापर केला जातोय आणि त्यासाठीच मार्चपर्यंत आणखी 15 यांत्रिकी झाडू, कचरा उचलणारी यंत्र आणि घनकचरा विभागाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत। राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये स्तनपान कक्ष बांधण्यात येणार आहे। सामाजिक उत्तरदायित्व निधीतून 70 हिरकणी कक्ष साकारण्यात येणार आहेत। येत्या काळात पुण्याची ओळख इलेक्ट्रॉनिक क्लस्टर म्हणून समोर येईल। उद्योजक आणि कंपन्या पुण्यामध्ये आकर्षित होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असं मत मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलंय। चीनमध्ये HMPVनं हाहाकार माजवला असतानाच दुसरीकडे मंकीपॉक्स व्हायरस क्लॅब 1B नवीन व्हेरिएंटनं धडक दिली आहे। एका प्रवाशामध्ये हा संसर्ग आढळून आलेला आहे आणि या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 4घांनाही याची लागण झाली आहे।